महाराष्ट्रातील मागील पिढीचे एक अतिशय जाणते नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं असे डी.वाय. पाटील दादा यांचा दुःखद निधन झालं। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की राजकारण, सहकार, शिक्षण, उद्योग या प्रत्येक क्षेत्रात अतिशय गुणात्मक कार्य हे डी.वाय. दादांनी उभं केलं आणि विशेषतः समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा अशा पद्धतीनं त्यांचं कार्य होतं। एक प्रदीर्घ अशी राजकीय कारकीर्द देखील त्यांची होती। नगरसेवक, आमदार इथपासनं तर बंगाल, बिहार आणि त्रिपुरा या राज्याचे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी कार्य केलं। आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून एक मोठं शिक्षण क्षेत्रातलं साम्राज्य त्यांनी उभं केलं। सहकार क्षेत्रात अतिशय उत्तम काम केलं, उद्योग क्षेत्रात काम केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं अजातशत्रू अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं। समाजातल्या सर्व लोकांशी, सर्व पक्षाच्या लोकांशी, सर्व विचारांच्या लोकांशी अतिशय सलोख्याचे त्यांचे संबंध होते। मला देखील अगदी जवळून त्यांच्याशी संपर्क ठेवता आला आणि निश्चितपणे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते अगदी हवंहवंसं वाटणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या जाण्यामुळे निश्चितपणे जुन्या पिढीतला एक जाणता नेता, एक द्रष्टा नेता आपल्यातनं निघून गेलेला आहे। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबावर आज हे जे दुःख कोसळलेलं आहे ते सहन करायची शक्ती ईश्वराने त्यांना द्यावी। श्री सतेज बंटी पाटीलजी यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं। त्यांना माझ्या शोक संवेदना मी दिलेल्या आहेत आणि पूर्ण शासकीय इतमामात त्या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार व्हावा